नवा दिवस नवी सुरुवात हा माझा आजचा आउटफिट, कारण की आपण आज चाललो आहे मंदिरात। इकडे खूप प्राचीनकालीन मंदिरं आहेत आणि ते सगळे आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत। चला तुम्हाला दाखवते। आलोय आपण स्पॉटवरती, जे मी बोललेली तुम्हाला प्राचीनकालीन मंदिर दाखवते। चला मंदिर दाखवते तुम्हाला। विहागरमध्ये विष्णू नारायणांचे 2 रूप आहेत, त्यामधला फर्स्ट मी तुम्हाला दाखवते। इथे हा जो मंदिर आहे तो प्राचीनकालीन आहे, 1862 मधला हा मंदिर आहे, जो श्री सुंदर नारायणांचा आहे। आणि जो नवीन मंदिर जो आहे तो मी पुढे तुम्हाला दाखवते। चला। मंदिरात फोटोशूट किंवा व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, तर इथे प्रणव सर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा। त्यांच्याकडून तुम्ही त्यांना सांगा तुमचा कंटेंट काय आहे रिलेटेड, आणि मग ते तुम्हाला परमिशन लगेच देतील। आणि जर तुम्हाला प्री वेडिंग करायचं असेल तर इथे शुल्क दिलेत, ते तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला हेल्प करतील नक्कीच। आणि इथे ड्रोन अजिबात उडवायला परमिशन नाही आहे। चला पुढे जाऊया। आपण जाऊया आतमध्ये रूपनारायण मंदिरात। विष्णुदेवाचे रूपनारायण स्वरूप आहे, ते दगडाने कोरलेलं, एका हातात कमळ आणि दुसऱ्या हातात शस्त्र, आणि विष्णुदेवांचे जे दशावतार आहेत ते या मंदिरात तुम्हाला बघायला भेटतील। तर रूपनारायण मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे की इथली जी मूर्ती आहे ती आहे विष्णुदेवांची, आणि मूर्तीच्या बाजूला तुम्ही बारीक जी कोरीव काम आहे ते बघू शकता। त्या कोरीव कामामध्ये विष्णुदेवांचे दशावतार दर्शवलेत, आणि इतकं छान एकदम बारीक कोरीव काम आहे ना, खूप सुंदर वाटते। आणि ते दशावतार विष्णुदेवांचे काय आहे ते या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी एक फोटो ॲड करते, तुम्ही 1 मिनटं थांबून नक्कीच ते वाचा। तुम्हाला दशावतार एक्झॅक्टली कोणकोणते आहेत ते तुम्हाला समजेल आणि तुम्हाला वाचायला भेटेल। चला जाऊया आतमध्ये श्री सुंदर नारायण मंदिरात। आपण आहोत सुंदर नारायण मंदिरात, आणि मूर्ती बघा खूप छान। आणि हे जे पूर्ण तुम्हाला दिसते ते काळ्या संगमरवरी दगडात अखंड मूर्ती कोरली आहे,
खूपच सुंदर वाटते. दर्शन घेऊया आणि आता आपण बाहेर जाऊया. बाईक्सवरती फोटो काढले त्यांनी काढतायत आणि बाईकचे फोटोज काढून चॅनलचं नाव सर्च करतायत आदिती ब्लॉग. आणि ते शूट पण करतायत की एका व्लॉगरची गाडी इकडे आली आहे, त्याला असा पोरगा बघ फोनमध्ये शूट करतोय. नाईस नाईस. बाईकवरती नाव घेणं चालू आहे त्यांचं. चॅनलचं फुल आता सबस्क्रायबर एक वाढणार आहे, 2-3 वाढणार आहे. चांगलं आहे चांगलं आहे. हे असतं चांगली गोष्ट, कारण म्हणून नाव लिहायला पाहिजे होते, म्हणून पटकन आम्ही लिहिल्याचं गार्डनमध्ये. तर मला जायचं आहे गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला. आणि दिव्यागरमध्ये स्वर्ण गणपती बाप्पांचं खूप मोठं मंदिर आहे, खूप छान आहे. पण त्याआधी आपण इथे आलो आहे, जिथे गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे, स्वर्ण मूर्ती, ती इथून भेटली होती या गावात. आणि मग गावकऱ्यांनी मंदिर बांधला आणि तिकडे जाऊन मूर्ती स्थापन केली. तिकडे पण जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. सेम मूर्ती दिसते आहे, पण मी तुम्हाला पुढे दाखवते. चला इथून जाऊया दर्शनाला. तर मी आली आहे इथे श्री स्वर्ण गणेश मंदिर. आता बाप्पांचे दर्शन घेऊया आपण आतमध्ये जाऊन. खूप सुंदर मूर्ती असं मी ऐकलंय. मी फर्स्ट टाइम जाते, आता बघूया, दर्शन घेऊया आणि बाकीचं मी तुम्हाला पुढे दाखवीनच. पुढे कुठे जातोय आपण ते. इथे आली आहे मी, पुढे दाखवू नाही शकणार कारण की अलाउड नाही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी. चला भेटते पुढे. इथून आपण चाललोय श्रीवर्धन. दिव्यागर ते श्रीवर्धनचा रस्ता मी तुम्हाला दाखवते. व्ह्यू बघा तुम्ही. नाही जर व्ह्यू बघून हॅपी झालात ना, तर माझं नाव चेंज नका करू, सॉरी चेंज नका करू माझं नाव. व्ह्यू बघा खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. इतका सुंदर व्ह्यू. मला मनच नाही करणार मी ह्या प्लेसवरून कधी माझ्या घरी परत जाऊ, पण जायला लागतं दोस्तो. काय करू आता, जायला लागतं. रडायला होते मला, इतका सुंदर हा व्ह्यू आहे. माझ्याकडे वर्ड्सच नाही एक्सप्लेन करायला. काय बोलू मी, मला समजत नाहीये. देवा देवा, व्ह्यू बघा, व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू बघा. हे जी सुंदरता आहे ना, या सुंदरतेसाठी मी गाडी चालवायला शिकले. का शिकली आहे मी गाडी चालवायला? ह्या सगळ्या रिझन्समुळे. कारण की हे मला एक्सप्लोअर करायचं आहे, बघायचं. मला कारमध्ये बसून जाण्या येण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला चालवायची बाईक आणि बाईकसोबत हा व्ह्यू, हे एन्जॉय करणार. आणि हीच लाईफ मला जगायला मन करतं आहे. खूप सुंदर, यापेक्षा सुंदर काय तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात. या कोकणाला बघा, कोकण किती सुंदर आहे. ज्यांना नाही माहिती त्यांना दाखवा. बडबड करत आणि व्ह्यू एन्जॉय करत फायनली मी इथे पोचली आहे श्रीवर्धनला. आणि हा आहे प्रवेशद्वार, स्वयंभू श्री जीवनेश्वर प्रवेशद्वार. चला आतमध्ये जाऊया. पुढे मी दाखवते तुम्हाला. पोचली मी आता इथे फायनली श्रीवर्धनला. आलोय आपण सोमसाई देवीला. आणि हे मंदिर खूप पुरातन आणि सुंदर आहे. चला आतमध्ये जाऊया आणि देवी आईचे दर्शन घेऊया.
तर सोनजाई देवी आईचे दर्शन घेऊन आपण इथे आलोय बोरली गावात आता, आणि हे मंदिर आहे चिंचबा देवी आईचं, आणि इथून आपण जाऊया आता, दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. इथे खूप लांबून लोक येतात देवी आईला नवस मागायला, कारण की असं बोलतात की ही देवी आई जी आहे ती नवसाला पावते. तर आपण दर्शन घेऊया. आता हे होतं आपलं शेवटचं दर्शन आजच्या दिवसातला. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट पार्टमध्ये. स्टे ट्यून.